कर्नाटकातील हम्पी एक असं ठिकाण जिथे प्रत्येक दगड इतिहास सांगतो. तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर कधी काळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होतं. आज हे ठिकाण युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखलं जातं. चला तर मग आज आपण पाहूया हम्पीमधील भेट देण्यासारखी सर्वोत्तम ठिकाणे. विरूपाक्ष मंदिर. आपल्या हम्पी दर्शनाची सुरुवात होते विरूपाक्ष मंदिरापासून. 7व्या शतकापासून अस्तित्वात असलेलं हे मंदिर आजही पूर्णपणे कार्यरत आहे. भगवान शिव येथे विरूपाक्ष रूपात पूजले जातात. इथे आहेत चमत्कार. मंदिराच्या आत बाहेरचा गोपुरा उलटा दिसतो. आहे की नाही चमत्कार? येथील लक्ष्मी हत्तीनीचा आशीर्वाद घ्यायला लोकांची गर्दी बघायला मिळते. आपलं नेक्स्ट लोकेशन आहे विठ्ठल मंदिर. हम्पीचं सर्वात प्रसिद्ध स्थळ म्हणजे विठ्ठल मंदिर. हे मंदिर ओळखलं जातं त्याच्या दगडी रथासाठी, जो आपल्याला बघायला मिळतो आपल्या 50 रुपयाच्या नोटवर. येथील संगीतमय स्तंभ, या स्तंभांमधून निघणारा आवाज आजही लोकांना आश्चर्यचकित करतो. आपलं पुढील लोकेशन आहे हजाराराम मंदिर. रामायणातील कथा सांगणारे हे हजाराराम मंदिर राजघराण्यांच्या खास पूजेसाठी वापरलं जात असे. भिंतींवर कोरलेल्या रामकथा पाहताना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. आपले पुढील स्थळ आहे कमळ महाल. कमळ महाल हा येथील राणींसाठी बांधलेला विश्रांती महाल होता. कमळाच्या आकाराची रचना आणि हिंदू इस्लामिक स्थापत्य शैली हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. याच्याच पुढे आहे आपल्या नेक्स्ट लोकेशन हत्तीशाळा. ही वास्तू राजदरबारातील हत्तींसाठी वापरली जात असे. याचे भव्य घुमट आणि मजबूत बांधकाम विजयनगर साम्राज्याची ताकद दर्शविते. पुढील लोकेशन आहे नरसिंहलक्ष्मी मूर्ती. हम्पीमधील सर्वात भव्य मूर्तींपैकी एक म्हणजे नरसिंहलक्ष्मी मूर्ती. ही मूर्ती एका दगडात कोरलेली असून पूर्वी भगवान नरसिंह मांडीवर लक्ष्मी देवींसह विराजमान होते. पण दख्खनी सुलतानांच्या आक्रमणामध्ये ही मूर्ती भंग पावली. आजही ही मूर्ती शक्ती आणि शौर्याचं प्रतीक मानली जाते. आपले पुढील लोकेशन आहे पुष्करणी. हम्पीमध्ये आपल्याला विविध पुष्करणी बघायला मिळतात. या पुष्करणी प्राचीन हम्पीच्या जलसंचय व्यवस्था होत्या. हम्पीच्या स्थापत्यकलेत नियोजन किती उत्कृष्ट होतं हे इथे स्पष्ट दिसतं. आपले पुढील स्थळ आहे मातंग पर्वत. हम्पीचं सर्वोत्तम दृश्य पाहायचं असेल तर मातंग पर्वत एक मस्त ठिकाण आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी इथून दिसणारा नजारा हा एकदम अविस्मरणीय असतो. या पर्वतामध्ये एक गूढ गुहा आहे. जर तुम्हाला थोडा ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. आपले पुढील स्थळ आहे अंजनाद्री टेकडी. हनुमान जन्मस्थळ म्हणून ओळखली जाणारी अंजनाद्री टेकडी हम्पीजवळील हे एक पवित्र स्थान आहे. या टेकडीवर जाण्यासाठी 500च्या आसपास पायऱ्या चढाव्या लागतात. पण वरती गेल्यावर मिळणारा अनुभव हा पूर्णपणे दिव्य असतो. नेक्स्ट लोकेशन आहे हम्पी लोकल मार्केट. हे मार्केट विरूपाक्ष मंदिराच्या अगदी शेजारीच आहे. इथे तुम्ही शॉपिंग करू शकता. या मार्केटमध्ये हम्पी स्टाईलचे कपडे, ज्वेलरी, काही अँटिक वस्तू आणि पेंटिंग्स बघायला मिळतील. आणि आता जसे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललेलो त्याप्रमाणे ही आहेत हम्पीमधील अजून काही ठिकाणे जिथे तुम्हाला हवे असल्यास, तुमच्याकडे थोडाफार टाइम उरलेला असल्यास व्हिजिट करू शकता. हम्पी म्हणजे फक्त काही पर्यटन स्थळ नाही, तो आहे इतिहास, श्रद्धा, कला आणि निसर्गाचा संगम. भारताचा सुवर्णकाळ अनुभवायचा असेल तर हम्पीला एकदा नक्की भेट द्या. असेच नवनवीन प्रवास आणि इतिहासाची माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.